शीत सत्र के तीसरे दिन सरकार के दरबार में अपनी विभिन्न मांगों को लेकर 11 संगठनों ने अपनी आवाज़ बुलंद की। हिंदू जन जागृति समिति द्वारा जहां लव जिहाद और धर्मांतरण के विषय पर कड़ा कानून बनाने की मांग सरकार से की गई, वहीं स्वतंत्र मजदूर यूनियन संगठन भी भव्य मोर्चा लेकर विधान भवन पहुंचा, जहां जिले के संगठित और असंगठित क्षेत्रों के कर्मचारियों ने हिस्सा लिया। वहीं गढ़चिरौली जिले के कांग्रेस कमेटी का एक भव्य मोर्चा भी गढ़चिरौली से पैदल चलकर विधान भवन पहुंचा, जहां अपनी विभिन्न मांगों का ज्ञापन उन्होंने सरकार को सौंपा। इस दौरान पुलिस का भी तगड़ा बंदोबस्त रहा। लव जिहाद और धर्मांतरण के संबंध में देश के कई राज्यों में कानून बने हैं। पिछले कुछ समय से महाराष्ट्र में भी लव जिहाद से संबंधित कई मामले सामने आए हैं। बुधवार को हिंदू जन जागृति समिति द्वारा भी इस विषय को लेकर विधान भवन पर एक मोर्चा निकाला गया, जिसमें लव जिहाद और धर्मांतरण के संबंध में तुरंत इसी सत्र में कठोर कानून बनाने की मांग मोर्चाकारियों ने सरकार से की। 5 आमदार इथे आले होते, किती 5 माझं म्हणणं हे आहे की जिहाद विरोधी कायदा, धर्मांतरण बंदी कायदा, जय शिवाजी। धर्मांतर रोखण्याकरता एक महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये कायदा आणावा ही मागणी घेऊन हिंदू धर्मातील सर्व संघटना एकत्रित होऊन या हिंदू मोर्चात सहभागी झालेला आहे आणि आमची मागणी आहे की या अधिवेशनातच या संबंधित कायदा आणून आमच्या सर्व हिंदूंच्या मुलींना वाचवण्याचं काम या सरकारने केलं पाहिजे। निश्चितच आता आम्हाला फडणवीस साहेबांनी तिथे बोलवलेलं आहे। आमचे प्रतिनिधी त्यांच्यासोबत चर्चा करून निश्चितच या संदर्भातला एक तोडगा काढून हा कायदा आणण्याकरता सोयीस्कर होणार असे सगळे आम्ही आज विषय त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे। यहाँ आए हुए सभी लोगों की ये मांग है कि एक समिति गठित हुई है तो उसकी एक टाइम बॉन्ड समय सीमा निश्चित करे और इसी अधिवेशन में कानून पारित किया जाए। और ये मांग केवल महाराष्ट्र के लिए नहीं है, 9 राज्यों में धर्म परिवर्तन का कानून हुआ है, तो उसी प्रकार से महाराष्ट्र में कानून बने और पूरे देश में लव जिहाद विरोधी कानून और धर्म परिवर्तन का कानून बने। इसलिए यह मांग एक हिंदू जनसंघर्ष मोर्चा के माध्यम से नागपुर में की गई है। बुधवार को स्वतंत्र मजदूर यूनियन के संगठित और असंगठित कर्मचारी भी बड़ी संख्या में मोर्चा लेकर विधान भवन पहुंचे, जहां उन्होंने अपनी विभिन्न मांगों को लेकर सरकार को ज्ञापन सौंपा। राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे अशी मागणी केलेली आहे की या राज्यामधल्या 5,500 मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना गेल्या 4 वर्षापासून पदोन्नती देणं जे काही बंद करण्यात आलेलं आहे, तर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती लागू करण्यात यावी। या राज्यामधल्या ज्या वीज कंपन्या आहेत त्या वीज कंपन्यांचं खाजगीकरण करण्याचं धोरण सध्याच्या सरकारने अवलंबलेलं आहे, तर या राज्याला विकासाकडे घेऊन जाणाऱ्या वीज कंपन्यांना खाजगी लोकांकडे सोपवण्यात येऊ नये। कंत्राटी कामगारांना मिनिमम वेजेस मिळाले पाहिजेत, अंगणवाडी सेविकांना स्थायी सेवेमध्ये सामावून घेतलं पाहिजे, गवंडी कामगारांना न्याय दिला पाहिजे आणि सर्व अस्थायी कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू केली पाहिजे। अशा विविध मागण्यांना घेऊन आम्ही या मोर्चाचं आयोजन आज केलेलं आहे। महाराष्ट्र राज्य पुलिस पाटिल कृति समिति द्वारा भी बुधवार को एक भव्य मोर्चा निकाला गया। इस मोर्चे में सभी सरकारों द्वारा अब तक के पुलिस पाटिलों के संबंध में लिए गए सभी निर्णयों को सख्ती से लागू करवाने, उनके लिए आर्थिक विकास महामंडलों की स्थापना करने और पुलिस पाटिलों के खाली पदों को शीघ्र भरने जैसी अपनी विभिन्न मांगों को लेकर सरकार को निवेदन सौंपा गया। जो इनकी वैकेंसी है वो सरकार को तुरंत भरनी चाहिए और इसके लिए मैं समझता हूँ कि सबसे बेस्ट है कि एक टास्क फोर्स बनाए सरकार और टास्क फोर्स का जो रिकमेंडेशन हो उसको लेकर के कानून में संशोधन करे, तो जाके इनकी समस्या का समाधान होगा। TUCC एक केंद्रीय श्रम संगठन के नाते हमने इनको भरोसा दिलाया है कि इनकी लड़ाई में हम इनके साथ खड़े हैं। हम लोग नेताजी सुभाष चंद्र बोस को मानने वाले संगठन हैं, हम मजदूरों की लड़ाई में इनके साथ हैं और जब तक इनकी समस्या का समाधान नहीं होता, हमारे प्रदेश के नेता दीपक बाबू पालीवाल और हमारे राष्ट्रीय सचिव संजय कटकमवार को हमने निर्देश दिया है कि इस मामले पर लगे रहें और जो ज़रूरत पड़ेगी कि जो मुद्दा यहाँ नहीं सलटेगा उसको हम दिल्ली तक ले जाएंगे और नीति बनवाने में इनकी मदद करें। बुधवार को शीत सत्र के तीसरे दिन आदिवासी संघर्ष कृति समिति का एक भव्य मोर्चा भी विधान भवन पर पहुंचा, जहां खरे आदिवासियों को उनका हक देने की मांग करते हुए सरकार को अपना निवेदन सौंपा गया। बारा 12,500 हा जो आकडा आहे हा स्वतः सरकारने माझ्या पिटिशनमध्ये म्हणजे ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल विरुद्ध महाराष्ट्र शासन अशी जी पिटिशन होती 3140/2018 त्याच्यात त्यांनी ते म्हटलेलं आहे की 12,500 लोक या सरकारी सेवेमध्ये जे दाखल झाले आहेत
ते अवैध ठरलेले आहेत, त्यांना आम्ही अधिसंख्य पदावर किंवा त्यांना आम्ही सेवेतून कमी करू शकतो. तर अशी जी पदं आहेत ती भरल्या गेली नाही अजूनपर्यंत. 2018 आज 2022पर्यंत कुठल्याच प्रकारची जी पदभरती आहे सबस्टॅन्शियल सरळ सेवा भरतीने ती झाली नाही. हा आमचा मुख्य विरोध आहे आणि ही जी भरती आहे ती नक्की झाली पाहिजे. या मागणीसाठी आम्ही इथे एकत्रित आलो आहोत. ग्राम पंचायतों में अपनी सरकार सेवा केंद्र प्रकल्प में डाटा एंट्री ऑपरेटरों को स्थायी कर्मचारी का दर्जा देकर और सरकार द्वारा निर्धारित वेतन देने की अपनी प्रमुख मांग को लेकर एक बड़े मोर्चे के रूप में महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत संगठन परिचालक कर्मचारी संगठन का मोर्चा विधान भवन पहुंचा, जहां उन्होंने अपनी मांग का निवेदन सरकार को सौंपा. संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचा कर्मचारी संघटनेचा आमच्या मागण्या मान्य करा. यावलकर समितीच्या शिफारशीमध्ये घेतलाच पाहिजे. कोरोनासारख्या काळामध्ये सुद्धा आम्ही डोर टू डोर शासनाचं काम केलं आहे. मास्क वाटप करणे, गोळ्या वाटप करणे, हे अत्यंत परिस्थिती खराब होती कोरोनाची, त्यामध्ये सुद्धा अत्यंत चांगलं काम केलं आहे. परंतु सलग 11 वर्षापासून आमची प्रमुख मागणी जी आहे, आम्ही शासन कुठल्याही प्रकारची आम्ही मागणी मान्य करत नाही. परंतु या शासनाकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे की सलग 11 वर्ष ज्या ग्रामपंचायतमध्ये जे आम्ही सेवा दिली आहे, आमचा वेळ दिला आहे, ते आम्हाला या समितीमध्ये शासनानेच जी समिती लागू केली आहे त्या समितीमध्ये आम्हाला ते घेऊ शकतात. या प्रमुख मागणीसाठी आमची ही मागणी आहे. आपल्याला मागील 11 वर्षापासून आपल्याला नुसतं आश्वासन देत आहे, पण आपली कोणती मागणी मान्य केली जात नाही. त्या संदर्भात आज आपण पूर्ण महाराष्ट्रातून एकूण एक संगणक परिचालक इथे उपस्थित झालेला आहे व आपले न्याय व हक्काच्या मागणीसाठी इथं आपण सगळे एकत्रित आलेलो आहोत. त्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी अशी मी शासनाला विनंती करतो. अन्यथा हे आंदोलन जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन कंटिन्यू सुरू राहणार आहे. हे शासनाने इथे लक्षात घ्यावं व हे आम्ही नागपूर जिल्ह्याच्या वतीने व सावनेर तालुक्याच्या वतीने शासनाला हे कळवू इच्छितो. मेडीगट्टा प्रकल्प के चलते गढ़चिरौली जिले में किसानों के साथ अन्याय हुआ है. जिले में आदमखोर बाघों की संख्या बढ़ी है, जिनके संबंध में जल्द से जल्द उचित उपाय योजना की जाए आदि कई मांगों को लेकर गढ़चिरौली से 14 दिसंबर से पैदल चलकर गढ़चिरौली जिला कांग्रेस कमेटी की ओर से एक भव्य मोर्चा बुधवार को विधान भवन पहुंचा, जहां जिले की जनता की विभिन्न मांगों को लेकर एक निवेदन सरकार को सौंपा गया. आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचावं म्हणून गेली 8 दिवस आम्ही पैदल हजारोच्या संख्येने नागरिक या ठिकाणी पोहोचलो. आपल्या माध्यमातून मी या सरकारला एवढं सांगू इच्छितो की हा आमचा आज पैदल शांततेमध्ये मोर्चा होता. या धरणामुळे आमचा जिल्हा उद्ध्वस्त होणार आहे आणि या उद्ध्वस्त होण्यापासून वाचवायचं असेल तर विद्यमान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालावं, अन्यथा येणाऱ्या दिवसामध्ये याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही करू, एवढं मी आपल्या माध्यमातून यांना सांगतो.